नमस्कार, मी अक्षता गुरव. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. कोल्हापुरात दुचाकीचे बेकायदेशीर कर्णकर्कश सायलेन्सर गेल्या 3 महिन्यात कोल्हापूर वाहतूक पोलीस कार्यालयाने जप्त केले होते. आज दसरा चौकात ते बुलडोझर खाली चिरडण्यात आले. कोल्हापूर मधून 701 आणि इचलकरंजीतून 36 असे एकूण 737 सायलेन्सर रस्त्यावर मांडून ठेवण्यात आले आणि त्यानंतर महानगरपालिकेचा बुलडोझर फिरवून ते नष्ट करण्यात आले. पोलिसांकडून पहिलीच अशी मोठी कारवाई करण्यात आल्यानं ते बघण्यासाठी नागरिक आणि वाहनप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी या दुचाकीस्वारांकडून एकूण 12,33,000 रुपये दंडही वसूल करण्यात आला असल्याचं सांगितलं. तसंच आगामी काळात असे सायलेन्सर बसवणारे मेकॅनिक तसेच विक्रेते यांच्यावरही कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक अजित टिके यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवर वाद पेटला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख सुनील मोदी यांनी या प्रकरणावर याचिका दाखल केली होती, पण ही याचिका अयोग्य असल्याचा निकाल न्यायालयानं दिला. न्यायालयानं ही याचिका फेटाळली असून या प्रकरणात आता सुप्रीम कोर्टाकडे दाद मागणार असल्याचं सुनील मोदी यांनी म्हटले. आमची मागणी अशी होती की उद्धव ठाकरे सरकारच्या काळात जे 12 आमदारांची नावं पाठवलेली आहेत त्या नावांचा निर्णय आधी झाल्याशिवाय नवीन नावं घेता येणार नाही अशी आमची मूळ याचिका होती. आत्ता चीफ जस्टिस यांनी एका वाक्यामध्ये ती याचिका फेटाळल्याचा निर्णय दिला आहे, परंतु डिटेल का फेटाळली, त्याची कारणं काय आहेत, त्याचा क्लॉज काय आहेत हे आम्हाला उद्यापर्यंत कळेल किंवा संध्याकाळपर्यंत कळेल. मी प्राथमिकपणे झालेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा विचार करणार आहे, कारण हा कायदेशीर मुद्दा आहे, हा घटनात्मक मुद्दा आहे. जर याच्यावर घटनात्मक मुद्द्यांवर जर भाष्य झालेलं नसेल तर मला सुप्रीम कोर्टात जावं लागेल आणि मी सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचार करेन. मी माझ्या विधिज्ञांशी बोलेन आणि त्यानंतर हा निर्णय घेईन. आजच्या घडीला ही माझी याचिका फेटाळलेली आहे. जुना बुधवार पेठेतील पंचगंगा नदीवरची खर्डेकरांची पेरूची बाग सध्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेने 7 ते 8 महिन्यांपूर्वी कंपाऊंड घालून जागेचा ताबा घेतला आणि त्या ठिकाणी सपाटीकरण केलं. तसंच महानगरपालिकेचा ताबा असलेला फलक देखील या ठिकाणी लावलाय. हे सर्व करत असताना या ठिकाणी मोठे पादुका असलेले आणि महादेवाचे पीठ असलेले मंदिर होते. हे मंदिर अचानक इथून गायब झालं. याबाबत आम्ही महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला असता महानगरपालिकेनं आम्हाला याबाबत कुठलीही माहिती नाही असं उत्तर दिलं. तरी या प्रकरणाची रीतसर चौकशी करावी असे निवेदन जुना बुधवार अन्याय निवारण कृती समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं असल्याचे सुशील भांदिगरे यांनी सांगितलं. आपल्या पंचगंगा नदी कोल्हापूरमधील ऐतिहासिक असे जुनं पुराणं मंदिर, ज्या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाचा या पंचगंगा नदी परिसरामध्ये पगडा आहे, अशा ठिकाणचं एक मंदिर एका रात्रीमध्ये गायब झालेलं आहे आणि ही जी चर्चा पूर्ण बुधवार पेठेमध्ये आणि कोल्हापूरमध्ये सुरू झालेली आहे. आमची मुळात मागणी या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलो त्यावेळी अशी केलेली आहे की ही जागा मूळ खर्डेकर सरकारांची होती. त्या जागेचा ताबा आता महापालिकेने घेतलेला आहे आणि तिथं बागेचं आरक्षण आहे आणि 1 वर्षापूर्वी त्या ठिकाणी कंपाऊंड घातलं गेलं. त्या मंदिराचा कुणालाही अडचण नव्हती. पुरातन मंदिर, पादुका होत्या, एक शिवपिंड होती आणि जुन्या समाध्या होत्या. असं सगळ्या गोष्टी या ठिकाणच्या एका रात्रीमध्ये पाडल्या गेलेल्या आहेत. ह्या कुणी पाडल्या, काय पाडल्या, ह्याचा शोध, ह्याची चौकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही आत्ता कलेक्टरांना या ठिकाणी भेटलेलो आहोत. तसेच लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनलाही आम्ही अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करायची मागणी केलेली आहे आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग मुंबई यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे की ह्याची चौकशी होऊन या ठिकाणी योग्य ती कारवाई व्हावी. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आलेल्या आणि पीएम केअर योजनेसह अन्य निधीतून सीपीआर मध्ये 144 व्हेंटिलेटर खरेदी केले होते. मात्र यापैकी 70 व्हेंटिलेटर चालू आहेत तर 74 बंद आहेत. त्यापैकी 17 व्हेंटिलेटर दुरुस्तच करता येणार नाहीत असं सांगण्यात आलं. या व्हेंटिलेटरसाठी दररोज 5 ते 6 रुग्णांना वेटिंग करावं लागते. त्यामुळे रुग्णांना खासगीत जाऊन उपचार घ्यावे लागतात.
74 व्हेंटिलेटर बंद पडेपर्यंत सीपीआर प्रशासन काय करत होतं असा संतप्त सवाल रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमधून उपस्थित केला जातोय। प्रशासनानं 5 जानेवारी पासून विशाळगड पर्यटकांसाठी खुला केला, मात्र गडावर जाणाऱ्यांच्या पूर्ण नोंदी ठेवाव्यात तसेच अन्य उपाययोजना कराव्यात अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना विशाळगड रक्षक आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीनं दिलं। त्यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचीही भेट घेतली। यावेळी क्षीरसागर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून विशाळगडावर येणाऱ्या पर्यटकांच्या नोंदी योग्य प्रकारे होण्यासाठी सीसीटीव्ही बसवावेत अशा सूचना प्रशासनाला केल्या। राधानगरी तालुक्यात सध्या वरणा, वाटाणा, जगदाळा पीक सर्वत्र बहरले, त्यामुळे सर्वत्र वनभोजनाचा बेत आखला जातोय। वार्षिक शाळा उपांतर्गत प्राथमिक, माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक निसर्गाच्या सानिध्यामध्ये वनभोजन करताना दिसतायत। राधानगरी तालुक्यातल्या शेळेवाडी इथल्या प्राथमिक विद्या मंदिरच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालकांच्या सहभागातून माझगाव इथं चिकूच्या बागेत वनभोजनाचा आनंद घेतला। वरणा, वाटाण्याची उसळ आणि चवदार आमटीवर विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी चांगला ताव मारला। तसंच विद्यार्थ्यांनी चिकूच्या बागेत खेळत मराठी आणि हिंदी गाण्यांवर नृत्याचा तालही धरला। पुण्यात अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा त्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का असा प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात। जो कोणी दोषी असेल ते सिद्ध झाले तर दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं। जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही। मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे। मी आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे। यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही, त्यांना कडक मधली कडक सजा केली जाईल। आदित्य ठाकरेंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आदित्य ठाकरेंची ती तिसरी भेट होती। या भेटीगाठी संदर्भात बोलताना एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सरड्याची उपमा दिली। आता आदित्य ठाकरेंनीही यावर प्रत्युत्तर देत शिंदेंवर निशाणा साधलाय। जे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना फडतूस म्हणणारे, तू तर राहशील नाही तर मी तर राहीन अशी टोकाची भाषा करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं। सरडा पण रंग बदलतो, पण अशा प्रकारचा नवीन जात पहिल्यांदा पाहिली आहे। लोकांनी ज्यांना झिडकारलं, लोकांच्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची ज्यांनी प्रतारणा केली, आता जनतेने त्यांना जागा दाखवून दिली। सर, आज देवेंद्र फडणवीस तुमची भेट झालेली आहे, त्याच्यावरती टीका होते विरोधकांनी। त्यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे थेट असे म्हटलेले आहेत का असा सरडा वगैरे बघितलं नाही। हर्षात पाहिलं ते त्यांनी, सरडा पण लाजेल सर, पण ते स्वतः डोळे घालून पाहू नाही शकत। काय जे स्वतः गद्दारी करून पळाले डरपोक लोक, मिंदे सरकार चालवणारे, हे कोणावर टीका करू नये। मला वाटतं त्यांनी थोडी लाज राखावी आणि स्वतःची गद्दारी केली, जी घाणेरडी गद्दारी केली, जी पातळी सोडून गद्दारी केली, थोडी तरी लाज बाळगावी त्यांनी आणि आरशाकडे पाहावं। बीड मधील गोट्या गीतेनं एक पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानं सध्या अनेकांचं लक्ष तिथं वळले। वाल्मिक कराड सीबीआय कोठडीत असतानाच त्याचे समर्थक आता सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचं समोर आले। अण्णा माझे दैवत सदैव सोबत अशी एक रील त्यानं इंस्टाग्रामवर टाकली आहे। त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे। मात्र गोट्या गीतेवर बीडमध्ये अनेक गुन्हे दाखल असून काही गंभीर गुन्हेही त्याच्या नावावर दाखल आहेत। त्यामुळं गीते मतदान करत असतानाचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल करत याला बूथ कॅप्चर म्हणायचे का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। ही सगळी वाल्मिक कराडच्या गँगनी यांनी त्या गोट्या गीतेचं नाव घेतलं। कोणाचा माणूस आहे पोलिसांनी सांगावं। कैलाश फड कोणाचं नाव आहे? हे बूथ लुटणारे म्हणजे कोण? तर बाहेर रिव्हॉल्वर लटकवणारे, जे पॅन्टच्या बाहेर रिव्हॉल्वर ठेवणारे आहेत ना, हे सगळे बूथ लुटायला होते। बूथ कॅप्चरला सगळी ही पोरं होती। वारेवसामध्ये दुकानात चॉकलेट गोळ्या घेण्यासाठी आलेल्या लहान मुलाला हटकल्याच्या कारणावरून तिघांनी दुकानात घुसून तोडफोड केली। यावेळी एकाने कोयत्यानं प्रहार केला तर दुसऱ्याने दुकानातल्या बरण्या उचलून फोडून टाकल्या। हा प्रकार काल सायंकाळी घडला। याचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला असून यामध्ये ऋत्विक साठे, यश माने आणि मंथन यांनी कोयत्याने दहशत माजवल्याचं स्पष्ट झाले असल्यानं या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी।
पुणे.